रानवली धरण प्रकरण आता आणखीन तापलं. गाळ उपशाच्या नावाखाली मातीचं उत्खनन म्हणजे चोरी, अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरं. श्रीवर्धनमधील रानवली धरण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर येतोय. धरणातील गाळ उपसा कामावरून आता श्रीवर्धनमध्ये चांगलंच राजकारण तापलंय. गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या नैसर्गिक टेकड्या तोडून मोठ्या प्रमाणावर माती उपसा आणि उत्खनन केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. उलट लोकप्रतिनिधींनी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून चक्क उडवाउडीची उत्तर दिली जात आहेत. श्रीवर्धन शहराला लाखो लिटर पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली धरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झालाय. धरण परिसरात गाळ उपसा करण्याचं काम सुरू आहे, मात्र स्थानिक नागरिकांच्या मते हा गाळ उपसा नसून थेट मातीचं अवैध उत्खनन आहे. धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवटे जे पाणलोट क्षेत्राचा मुख्य भाग आहेत ते सरसपणे तोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात यंत्रसामग्री आणि डंपरच्या शेकडो फेऱ्या सुरू आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेली माती गेली कुठं? वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी आणि शासनाची रॉयल्टी भरली गेली होती का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जातात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी श्रीवर्धनचे आक्रमक नगरसेवक पिंट्या शेठ वेशवीकर यांनी थेट लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी रटाटे यांच्याशी संपर्क साधला. मात्र रटाटे यांनी योग्य माहिती देण्याऐवजी अत्यंत बेजबाबदारपणे उडवाउडीची उत्तरं दिली. या प्रकरणाची चौकशी आमच्याकडे न करता जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागाकडे करा असं सांगत रटाटे यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या पिंट्या शेठ वेशवीकर यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. पिंट्या शेठ वेशवीकर विरोधी पक्ष नेता, श्रीवर्धन नगरपालिका. रानवली धरण हे श्रीवर्धनकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. गाळ उपशाच्या नावाखाली जर तिथं टेकड्या तोडल्या जात असतील तर हा श्रीवर्धनच्या पर्यावरणाशी चाललेला खेळ आहे. धरण परिसरात नेमकं काय काम झालं, किती माती काढली आणि रॉयल्टी भरली का, याची माहिती प्रशासनानं सार्वजनिक केली पाहिजे. अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात, पण आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही. प्रशासनानं तातडीनं महसूल, पाटबंधारे, पत्रकार आणि नागरिकांची संयुक्त पाहणी आयोजित करावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू. आता या प्रकरणात संपूर्ण श्रीवर्धनकरांचं लक्ष लागून राहिलंय. ते प्रशासनाच्या भूमिकेकडे अधिकाऱ्यांनी झटकलेली जबाबदारी आणि लोकप्रतिनिधींचा आक्रमक पावित्र्य यामुळे रानवली धरणाचा गाळ उपसा घोटाळ्याच्या भोवऱ्यात अडकणार का, की प्रशासन तातडीनं संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती समोर आणणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. संदेश घोलप, प्रतिनिधी श्रीवर्धन.